मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वसईतील औद्योगिक कंपनीच्या कपड्यांच्या गोदामाला लागलेली भीषण आग तब्बल 18 तासानंतरही पूर्णपणे विझलेली नाही। या घटनेने औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। ही आग काल 4 जून रोजी रात्री 9:15च्या सुमारास लागली होती। आग इतकी विकराळ होती की काही तासात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी गेले। गोदामात साठवलेल्या कपड्यांमुळे आग अधिक भडकत गेली आणि लवकर आटोक्यात येण्याऐवजी ती फैलावतच गेली। आज वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। सध्या कूलिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अद्यापही धुराचे लोट गोदामातून बाहेर पडत आहेत। या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। विशेष म्हणजे कंपनीत फायर सेफ्टीची कोणतीही व्यवस्था नसल्याचे उघड झाले असून त्यामुळे आग अधिक भयानक स्वरूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थांबाबत संबंधित यंत्रणांची झोप उडवली असून यापुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।